TDR घोटाळ्यानंतर आता डेटा सेंटर घोटाळा. अमेरिकेसह युरोपने हद्दपार केलेल्या ॲमेझॉनचा मेगा डेटा सेंटर ठाण्यात उभारणार. तहानलेल्या ठाण्याच्या वाट्याचे 12 MLD पाणी डेटा सेंटरच्या घशात ओतणार. दिवस रात्र ध्वनी प्रदूषणाचा ठाणेकरांना जाच. ॲमेझॉनचा डेटा सेंटर शेजारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे घरे डेटा सेंटरसोबत बांधा. डॉक्टर जितेंद्र आव्हाड. ठाणेकरांच्या जीवावर उठलेले प्रकल्प हवेतच कशाला? मनोज प्रधान. ठाणे. TDR घोटाळ्यामुळे वन खात्यासह ठाणे महानगरपालिकेची नाचक्की होत असतानाच आता ठाणे महानगरपालिकेचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. अमेरिकेतील काही राज्य आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला ॲमेझॉनचा मेगा डेटा सेंटर ठाण्यात उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. या डेटा सेंटरमुळे नोकऱ्या उपलब्ध होतील असा दावा केला जात असला तरी केवळ 60 जणांना नोकऱ्या मिळणार असून त्या बदल्यात 600 ठाणेकरांच्या जीवावर बेतणार आहे. आधीच 30 MLD पाणी कमी येत असल्याची कबुली अर्थसंकल्पात आयुक्तांनी दिलेली असताना ठाण्याच्या वाटेला 12 MLD पाणी हा डेटा सेंटरला दिले जाणार आहे. तसेच अमर्याद वीज वापर, ध्वनी प्रदूषण यामुळे ठाणेकर बेजार होणार आहेत. त्यामुळे या सेंटरला आमचा विरोध असणारच आहे. सभागृहात विरोध तर करूच, मात्र जनतेमध्येही जाऊन विरोधकाची भूमिका घेऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद दिला. तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी हा डेटा सेंटर ठाणेकरांच्या मुळावर उठला असून पर्यावरणीय हानी देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे या डेटा सेंटर विरोधात रस्त्यावर तसेच कायदेशीर बाजूने लढा देणार असे त्यांनी सांगितले. 2800च्या TDR कडे आम्हीच म्हणतोय का? विरोधी पक्षाचे मंत्री म्हणतायत की याच्यात घोटाळा झालाय. म्हणजे विरोधी पक्ष नाही, सत्ताधारी पक्षाचे मंत्री म्हणतायत याच्यात घोटाळा झालाय. मी म्हणतोय का? मी म्हणतोच आहे. अख्खं ठाणं म्हणताय याच्यात घोटाळा झालाय. असं प्रत्येक प्रश्न प्रत्येकाला आम्हीच टाकली लक्षवेधी. आमचा विरोध आहे ना म्हणून तर पत्रकार परिषद घेतली. सत्तेच्या जोरावरती मंजूर केल्यानंतर नाही आता त्याला काय करणार तुम्ही? हो 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 झालं. वंदे मातरम झालं, संपली महासभा. ते विरोध तर करूच. तुम्हाला आमचा स्वभाव माहिती आहे. तो अमेरिका ते ट्रम्पच्या बापाची जरी कंपनी असली तरी विरोध तर करूच. ट्रम्प असेल कोणाचाही मित्र, आमचा मित्र नाही तो. सदस्यांना गोषवारे जेव्हा दिले जातात तेव्हा त्या गोषवाऱ्यामध्ये मीटिंग होते. प्रत्येक महासभेपूर्वी गटनेत्यांची मीटिंग होते. त्या गटनेत्याच्या मीटिंग मध्ये आपल्या प्रश्न विचारला, प्रश्न डावलला गेला. गोषवाराची जेव्हा फाईल दिली जाते तुम्हाला सदस्यांना, तेव्हा 577चा गोषवार त्याच्यामध्ये त्या दिवशी ज्यावेळेस हे सगळे गोषवारे वाटण्यात आले तेव्हा एकही हा 577चा गोषवारा नव्हता. त्यांनी मला सांगितलं नाही एक लक्षात घ्या. तुम्ही 7 तास आधी तुम्ही पत्रकारांनी लक्षात घ्या. गोषवारा लपवणं म्हणजे महासभा आणि ठाणेकरांना फसवणं आहे आणि याच्यासाठी सचिवावरती कारवाई व्हायला हवी. तुम्ही ठाणेकरांना मूर्खात काढता का? गोषवारा अख्ख्या ठाण्यात जातो, पेपरमध्ये पब्लिश होतो. आनंद कांबळे आपण जुने पत्रकार आहात, होतो की नाही? म्हणजे ठाणेकरांपासून माहिती लपवणं हे म्हणजे ठाणेकरांची फसवणूक करण्यासारखं आहे. मग याच्यासाठी जैसा गोषवाऱ्यावर कोणाची सही असते? सचिव. मग सचिवावरती का कारवाई करू नये? पावसाळी अधिवेशन आहे त्याच्यात तर काढू. एवढं आक्रमक भूमिका इथे घेतो ते तिथे का घेणार नाही? तिथे काय वेगळं थोडी. अमेरिका युरोपने हद्दपार केलेल्या ॲमेझॉन इथं आणण्याचा कशासाठी आहे? आणि पाहिलं गेलं तर असं आहे की आपण ना आता ट्रम्पच्या हाताखालची गुलाम झालो. एखाद्या ट्रम्पचा फोन आला असेल, दे दो उसको. हाँ देता हूँ सब. सर, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने डेटा सेंटर्सला टॅक्स रिबेटही दिला. 20 वर्ष नो टॅक्स. एवढं काय आपल्याला याच्यातनं फायदा होणार आहे? भारताच्या अर्थकारणामध्ये याची काय मदत होणार आहे? तरुणांना नोकऱ्या मिळणार असं देखील म्हणलं. 60 नोकऱ्या मिळणार आहे. 60 नोकऱ्या.
आणि 600 जणांचा जीव जाणार आहे. ह्याचे होणारे दुष्परिणाम म्हणजे कानाचे पडदे फाटणार आहेत, मेंदूवरती परिणाम होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे याचा प्रचंड परिणाम मेंदूवरती होतो. अमेझॉनची वीट या ठिकाणी वीट रचून देणार का राष्ट्रवादी? नाही, असं आहे की आमचा विरोध आहे. प्रसंगी जी पावलं उचलायची ती आम्ही उचलणारच. जेव्हा आम्ही उघडपणाने हे सगळी माहिती ठाणेकरांना देतोय, ठाणेकर पण अनभिज्ञ आहेत. ठाणेकरांनाही माहित नाही काय होत आहे. बाळकुंबवाल्यांना काय माहिती आहे त्यांच्या प्रकृतीवर याचा काय परिणाम होणार आहे. ह्या संदर्भात तुम्ही ज्या वाहतूक लोकांना, वाहतूकच्या नागरिकांना याचा त्रास होणार आहे त्या लोकांना पण तुमच्या सगळ्या याच्यामध्ये आता हळूहळू बाळकुंबमध्ये एखादी जाहीर सभा, सोसायटीजना पत्र पाठवणं, हे सगळं आम्ही करणार ना. कायदेशीर लढा देणार. कायदेशीर अरे सगळ्या लढाई म्हणजे तलवार पण काढणार आणि ढाल पण हातात ठेवणार. लढाई करायची म्हणजे करायची, त्याला काय आपलं काय नवीन आहे काय लढाई. लढते रहो, लढते रहो, झगडते रहो. सर, विरोध करणारा विरोधी पक्ष नेता पत्रकार परिषद नाही, त्यांना विषय माहिती आहे का? त्यांना माहिती आहे विषय. नाही, आज शुक्रवार असल्यामुळे नमाजाची वेळ आहे त्याची. नाहीतर महासभेमध्ये मंजूर नाही त्यातच पहिला हे असणार. असं नसतं, असं काय नाही. आम्हाला त्या एकंदरीत आम्ही वरती बसतो, आम्हाला दिसतं ना तुमचा विरोधी पक्ष काय करत. पण ज्या विषयामध्ये मी आहे त्या विषयाची काय काळजी करू नका. डेटा सेंटर शहरापासून लांब असणं गरजेचं आहे का आणि कितपत लांब असणं पाहिजे? नाही, साधारण आता जागतिक स्तरावरती जे काही नियम केले जात आहेत, काही राष्ट्रांनी तर डेटा सेंटर आमच्याकडे आणायचंच नाही. राष्ट्रांनी, राज्यांनी नाही, राष्ट्रांनी असा निर्णय घेतला की आमच्याकडे डेटा सेंटरच आणायचं. मग ते राष्ट्र मूर्ख आहेत का? हिचे काहीतरी प्रकृतीवरती, हवामानावरती, पर्यावरणावरती गंभीर परिणाम होत आहेत. म्हणून युरोपसारख्या प्रदेशामध्ये ह्याच्यावर बंदी घालणे, हे आपल्या राज्यामध्ये त्याचा म्हणजे त्यांना येऊच न देणं, हे सगळं केलेलं आहे ना. आणि त्यांना फ्रेश वॉटर लागतं. हे जे सांगतात ना की काय ते आयुक्त काय सांगतायत, आयुक्त सांगतात की रिसायकल्ड पाणी घेऊ, अजिबात नाही, चालतच नाही, त्यांना चालतच नाही. आता गुगलवर जा आणि डेटा सेंटरचं करा. त्यांना रिसायकल्ड पाणी म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का? महासभेतल्या नगरसेवकांना काय समजतच नाही. त्यांना वरनं एखादा फोन आला, हो म्हणायचं, हो साहेब आम्हाला प्रश्न विचारू नका.